हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। सकाळची सुरुवात गरम चहाने केली। नंतर त्याच्यानंतरच आज नाश्त्यामध्ये मी शेवाळ्याचं उपीट बनवलं होतं। आमच्याकडे नाश्ता नेहमी बनत नाही, कारण सगळ्यांना लवकर जेवायला लागतं त्यामुळेच। पण आज नाश्ता केला होता। नाश्त्याचं स्वरूप काही आमोशा पौर्णिमेसारखं असतं। बघू शकता, पिल्लूने पण खूप छान एन्जॉय केलं। एवढा सगळा पसारा पडला होता, तो मला क्लीन करायचा होता। छान असा क्लीन करून घेतला आणि आज चकलीची भाजणी करायची होती, कारण दिवाळी 5 ते 6 दिवसावर राहिलेली आहे, पण अजून काहीच झालेलं नाही। म्हणून म्हटलं चकलीची भाजणी करून घेऊया, जेणेकरून लगेच आपल्याला दळून आणल्यावर केव्हा पण चकली बनवता येईल। म्हणूनच बघा, चकली करून घेतली। मी ही 1.5 किलोच्या प्रमाणात चकली केलेली आहे। ह्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड करणार आहे, तर नक्की बघा। त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली बघा। हे सगळं करण्यामध्ये किती वेळ गेला काही समजलंच नाही। त्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला घातलं। स्वयंपाकामध्ये आज मी बेसन, भाकरी आणि हिरव्या मिरचीचा बेत केला होता। ज्या तिखट नसतात ना ढोबळ्या मिरच्या, त्या तळल्या होत्या। छान असं कूट घालून तळल्या होत्या। बेसन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। हिरव्या मिरचीतलं बेसन खूप छान लागतं। आम्हाला असंच आवडतं, म्हणूनच मी असंच प्रकारे करते। त्याच्यानंतर ह्या मिरच्यांमध्ये बघा, मी शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि छान असं मिरच्यांमध्ये भरून मिरच्या फ्राय करून घेतल्या। एकच नंबर चवीला लागतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि साधा वरण भाताबरोबर सुद्धा ह्या मिरच्या खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा नक्की एन्जॉय करा। मी असं काही जेवणाचं ताट रेडी केलेलं आहे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।